आता भाषणामध्ये सांगितलं की 57 लाख कामगार या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाशी संलग्न आहेत. या 57 लाख कामगारांपर्यंत जास्तीत जास्त कामगारांपर्यंत पोहोचण्याचा एक मंडळाचा या पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न असेल. मंडळाच्या माध्यमातून कामगारांना जे आजच्या युगातले म्हणजे आजचे जे त्यांना जे भेडसावणारे प्रश्न आहेत तर ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही एक कल्याण मंडळाच्या माध्यमातून करणार आहोत. त्याच्यातले पहिले 2 जे प्रश्न आहेत ते आहेत की पाळणाघर. आज नवरा बायको दोघेही पती पत्नी काम करत असतात. त्यांच्या लहानग्या मुलांचं त्यांच्या तान्ह्या मुलांच्या संगोपनाचा प्रश्न हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. तो प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक पाळणाघरांचा एक प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून आम्ही एक पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जी मुलं 8वी 9वी 10वी 11वी 12वी किंवा कॉलेजमध्ये शिकतात अशा कामगारांची, तर त्यांना त्यांच्या घरामध्ये अभ्यासासाठी एक वेगळी खोली बऱ्याच वेळा नसते. त्यांचा तो एक प्रश्न असतो. तो एक अभ्यासिका ज्या आहेत, जर आपण इथे जर खाली बघितलं या फर्स्ट फ्लोअरला जी अभ्यासिका आहे तुम्ही बघा, तर अशा पद्धतीच्या अभ्यासिका आम्ही राज्यभरामध्ये कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि हे 2 एक चांगले उपक्रम आम्ही राबवतो आहे. कामगारांचा क्रीडा फॅसिलिटी म्हणजे जे काही क्रीडा सुविधा असतात, जसं आता आपण इथे बघितलं तर रायफल शूटिंग रेंज आपण एक चांगली अद्ययावत अशी आपण स्थापन केलेली आहे. त्याच्यानंतर एक आर्चरी रेंज जी आहे 70 मीटरची आर्चरी रेंज जी फक्त महाराष्ट्रात 5 ठिकाणी आहे. 5व्या ठिकाणी आपलं आहे, ते आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या ठिकाणी असाच एक मॉडेल आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा आपला प्रयत्न राहील. आणि हे सगळं शासनाच्या मान्यतेने आणि निधी जसं जसं उपलब्ध होईल त्या पद्धतीने आपण करणार. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे देशातलं पहिलं कामगार कल्याण मंडळ आहे जे 1953ला स्थापन झालं. त्याच्यात स्थापनेपासून आत्तापर्यंतची जी वाटचाल आहे कामगार कल्याण मंडळाची, त्याच्यामध्ये काही प्रशासनिक स्वरूपाच्या काही अडचणी निश्चितपणे आहेत. परंतु त्या जास्तीत जास्त मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून मागच्या 3 वर्षापासून मी प्रयत्नशील आहे. बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आपल्याला यश देखील आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंडळाचा आकृतिबंध जो कोणत्याही शासकीय संस्थेचा आकृतिबंध असणं गरजेचं असतं, तो आता आम्ही सुधारित करून घेतलेला आहे. आणि आकृतिबंध सुधारित झाल्यानंतर त्याप्रमाणे रिक्रुटमेंट रूल्स आणि तीही प्रक्रिया अगदी आमची अंतिम टप्प्यात आहे. आणि ह्या गोष्टीतून आपल्याला निश्चितपणे एक शासकीय धोरणाप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे आपल्याला इथे पुढे जाता येईल. आणि या कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते थोडेसे आर्थिक बाजूशी देखील संबंधित आहेत. मंडळाची आर्थिक बाजू जेवढी स्ट्रॉंग असायला पाहिजे तेवढी नाही. त्या दृष्टिकोनातून मंडळाचं उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत. कर्मचाऱ्यांची त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आम्हाला साथ मिळते. आणि मला विश्वास आहे की हे प्रश्न पुढच्या काही नजीकच्या कालावधीमध्ये निश्चितपणे मार्गी लागतील असं मला वाटतं. शासनाचं मार्गदर्शन शासनाच्या मान्यतेने आम्ही हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. मंडळाच्या जे वर्षानुवर्ष अर्धवेळ कर्मचारी काम करत आहेत 25-25 वर्ष आणि ते 8 तास काम करून सुद्धा अर्धवेळ कर्मचाऱ्यांप्रमाणे 4,000-5,000 रुपये त्यांना वेतन मिळतं आहे. त्यांची प्रचंड पिळवणूक होती आहे. त्यांना सेवेत कायम करावं आणि परमनंट कामगारांप्रमाणे अर्ध तरी पूर्ण वेतन द्यावं असं मागणी आम्ही केलेली आहे. 62 कोटी आमच्या मंडळाकडे निघत आहेत अर्धवेळ कर्मचाऱ्यांचे. त्याचा आज प्रस्ताव आम्ही देत आहोत. त्याचप्रमाणे 2005च्या भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचा एक विषय आहे. 18 वर्ष त्यांना अनियमितता दाखवलेली आहे. ज्याच्यात या कर्मचाऱ्यांचा काही दोष नसतानाही त्यांचा बळी घेतला जात आहे. त्यावरून सुद्धा आज बोलणं झालेलं आहे. मे बी येणाऱ्या काळामध्ये देशातला अगदी पत्रकारांपासून उद्योगांपर्यंत सगळा कर्मचारी एकत्र आला तरच देश हा श्रमिकांचा राहील, अन्यथा हा ठेकेदार आणि भांडवलदारांचाच राहणार. महाराष्ट्रामध्ये कोरोनानंतर जी परिस्थिती औद्योगिक आलेली आहे त्यामध्ये काही उद्योगपती 10% जे कामगारांना सांभाळून घेणारे असतात. 90% फक्त कामगारांना कशा पद्धतीनं आपल्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये हे करता येईल, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर वापरलं जातं. त्या कामगारांना त्यांची पिळवणूक केली जाते. आणि याबाबत शासनानं पहिलं जे सतर्कतेनं थोडासा अंकुश उद्योगपतींवर ठेवला पाहिजे तो अंकुश राहिलेला नाही आहे सध्या तरी अशी परिस्थिती दिसती आहे. परंतु निश्चित येणाऱ्या काळामध्ये अशा ज्या कामगारांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत त्यांच्या बाबतीमध्ये
सरकारला विचार करावा लागणार आहे. आज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा एक अतिशय महत्त्वाचा विषय होता. राज्यातून कोकणापासून गडचिरोलीपर्यंत मराठवाडा, विदर्भ सगळीकडून कर्मचारी प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे हे सर्व सभासद आहेत, सदस्य आहेत आणि त्यांचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात मार्फत 52 लाख उद्योगातल्या कामगारांमध्ये त्यांचा संपर्क आहे. त्यांना विविध कल्याणकारी योजना यांच्यामार्फत राबवल्या जातात, परंतु यांच्याच काही समस्या आहेत. त्याबाबत आज कल्याण आयुक्त रविराज येळवे साहेब यांना घेऊन आम्ही आणि काही भारतीय जनता पार्टीचे संपर्क मंत्री जे आहेत, कार्यालयीन मंत्री मुकुंद कुलकर्णी साहेब यांच्या कानावर जावं, माननीय कामगार मंत्र्यांच्या कानावर हे सगळे विषय जावेत या म्हणून आजचा हा कार्यक्रम लावला होता. त्यामध्ये रविराज येळवे साहेबांचा आम्ही सन्मान पण केलेला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये कामगार जर संघटित असेल तरच त्याचं भवितव्य आहे, अन्यथा खूप वाईट दिवस येणार आहेत. आपण सगळं बघताय, जाती व्यवस्थेवर सगळं विखुरलेलं आहे आणि मूलभूत प्रश्न हे बाजूला राहिलेले आहेत. आज ज्या संघटना रिझर्वेशनमध्ये साठी भांडत आहेत, मला त्यांनाच प्रश्न विचारायचा आहे की काय परमनंट नोकऱ्या राहिलेत का? शासनामध्ये 90% कंत्राटी पद्धत झाली आहे. आता परमनंट नोकऱ्याच नाही तर मग रिझर्वेशनसाठी समाजाला पेटवण्याचं काम चालू आहे. तर मूलभूत परमनंट नोकऱ्या टिकाव्यात म्हणून सर्व सामाजिक संघटनांनी, सर्व जातीय संघटनांनी एकत्र येऊन या लोकांना परमनंट नोकऱ्या मिळाव्यात यासाठी लढा करावा असं मी आव्हान आजच्या आपल्या मेळाव्याच्या अनुषंगाने जुन्या पेन्शन स्कीमबाबत सगळ्याच संघटना आग्रही आहेत की जुनी पेन्शन स्कीमच लागू करावी म्हणून. मे बी आता ह्या अधिवेशनामध्ये काय होत आहे याचं आमचं लक्ष लागलं आहे. सर्व संघटनांनी दिलेला आहे हा विषय. एकीकडे कायदेशीर वेतन दिलं नाही तर खटले दाखल करत होते मालकांवर. आता ते खटले बंद झालेले आहेत, इन्स्पेक्शन बंद झालेलं आहे, त्याची झळ पोचलेली आहे. परंतु येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आम्ही आणि आमच्या सगळ्या संघटना निश्चित रूपात या विषयावर आजपर्यंत मांडत आलो. पुढं तीव्र लढा होईल.